वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजनास कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र. जे लोक या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात, सेवा करतात, आनंदाने रमतात, त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते. तर सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कोजागिरी पूजेची मांडणी कशी करायची आहे, नक्की 16 तारखेच्या रात्री करायची की 17 तारखेच्या रात्री करायची, यासोबतच सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायची आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ बुधवारी 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 होतोय आणि पौर्णिमा समाप्ती 17 तारखेला गुरुवारी दुपारी 4:56 होते. ही कोजागिरीची पूजा मांडणी आपल्याला बुधवारच्या रात्री 12 वाजता करायची आहे. बुधवारचा दिवस संपून जेव्हा रात्री 12 वाजतील तर बुधवारच्या रात्री 12 वाजता आपल्याला करायची आहे. म्हणजे 12 वाजेनंतर रात्री गुरुवार सुरू होतो, 17 तारीख सुरू होते. त्या रात्री बुधवारच्या रात्री आपल्याला कोजागिरीची पूजा मांडणी करायची आहे. आणि ही पूजा मांडणी आपल्याला बुधवारी थोडंसं आधीच 11:30 वाजता करून ठेवायची आहे, की जेणेकरून 12 ते 12:39 हा कालावधी जो आहे कोजागिरी पूजेसाठी चांगला मानला जातो, शुभ मानला जातो. म्हणून पूजा मांडणी थोडी आधीच करून ठेवा आणि मग बुधवारी रात्री 12 ते 12:39 मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची पूजा करायची आहे. लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून, चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे. यासोबतच एक नैवेद्य दाखवायचा आहे. त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तो टोळत असतो. नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेला बघा, समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला. या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात, सेवा करून, पूजा करून, त्यांना ती भरभरून सुख त्यांच्या आयुष्यामध्ये देते. पण या उलटच आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात. म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. अगदी सोपी 5 मिनिटाची पूजा मांडणी आहे. पूजेची मांडणी कशी करायची तर पहा, ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आपल्याला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. चौरंगाखाली रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहिल्यानंतर चौरंग ठेवायचा. चौरंगावर आपल्याला एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पांढरा कपडा अंथरला तरी चालेल, पांढरा कपडा नसेल तर तुम्ही लाल कपडा अंथरून घेतला तरी चालेल. आपल्याला या दिवशी इंद्रदेवाची, माता लक्ष्मीची, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची, कुबेर देवताची आणि चंद्रदेवाची पूजा करायची असते. पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा करायची असते. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल असेल तर फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला इंद्रदेवाची पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. आता तुम्ही कलश स्थापन करत असताना यामध्ये काही ठिकाणी फक्त आंब्याची पानं ठेवली जातात, तर काही ठिकाणी आंब्याच्या पानावर नारळ ठेवून कलश स्थापन केला जातो. तुमच्याकडे जर का नारळ ठेवत नसेल, फक्त कलश स्थापन करत असेल तर तुम्ही फक्त कलश स्थापन करायचा आहे. यासाठी एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. यामध्ये हळदी कुंकू अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला टाकायची आहे. चौरंगावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. या कलशामध्ये आपल्याला आंब्याची पानं टाकायची आहे. कलशावर आपल्याला कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू द्यायचे, बाजूने 2 उभ्या रेषा द्यायच्या. त्याचप्रमाणे आपल्याला 5 उभ्या कुंकवाच्या रेषा देखील द्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. जर का तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी, गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला गणपती बाप्पा म्हणून पूजायचं आहे. तर इथे मी थोड्याशा अक्षता टाकून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेत आहे. जर का तुमच्याकडे सुपारी असेल तर तुम्ही 2 विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवून यावर सुपारी तुम्ही ठेवायची आहे. यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीची आणि कुबेर देवाची पूजा करायची आहे. तर बघा, आपण कलश इंद्रदेवाचा म्हणून कलशाची स्थापना केली. आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहे. एकावर एक 2 विड्याची पानं घ्यायची. यावर थोड्या थोड्या अक्षता ठेवून एका पानावर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आणि दुसऱ्या पानावर कुबेर देवाचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला मधोमध
थोड्याशा अक्षदा ठेवून याचा गोल तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला चंद्रदेवाचं प्रतीक काढून घ्यायचं आहे. तर इथे मी चंद्रदेवाचं प्रतीक देखील काढून घेतलं आहे. आता आपल्याला या मांडलेल्या पूजेची बरोबर 12 वाजता पूजा करायला घ्यायची आहे. आपण सर्व देवांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा, फूल अर्पण करायचं आहे. आता आपण ज्या देवांची पूजा करत आहोत त्यावेळेस आपल्याला त्या देवांचा मंत्र म्हणायचा आहे. इंद्रदेवाची पूजा करत असताना ओम इंद्रदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा. गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर माता लक्ष्मीची पूजा करायची. माता लक्ष्मीची पूजा करताना हळदी कुंकू लाल फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला कुबेर देवताची पूजा करायची आहे. कुबेर देवताची पूजा करताना ओम कुबेराय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर चंद्रदेवाची पूजा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे. ओम चंद्रदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पांढरं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही सर्व पूजा करून घ्यायची आहे. यानंतर जर का तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही माता लक्ष्मी समोर श्रीयंत्र ठेवायचं आहे. कुबेर यंत्र असेल तर कुबेर देवतासमोर तुम्ही कुबेर यंत्र ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे माता लक्ष्मी कुबेर देवता यांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवून त्यांची पूजा करू शकतात. यानंतर सर्व पूजेला आपल्याला धूप दीप अगरबत्ती याने ओवाळून घ्यायचं आहे. तर ही पूजा आपल्याला 12 वाजता सुरू करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. स्वामी समर्थ केंद्रात काही सेवा सांगितलेल्या आहेत. या सेवा आपल्याला करायच्या असतात. यानंतर आपल्याला या पूजेला नैवेद्य ठेवायचा आहे. आता हा नैवेद्य आपल्याला दुधाचाच ठेवायचा आहे. आपल्याला या दिवशी एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे. आता तुम्ही तुळशीपत्र हे दुपारी सोडून ठेवू शकतात आणि हे तुळशीपत्र ह्या दुधामध्ये टाकून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ऋण रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे, पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचं म्हणायचं आहे. एक माळ आपल्याला कुबेर मंत्राची एक माळ आपल्याला करायची आहे. एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गीतेचा 15वा अध्याय आपल्याला म्हणायचा आहे. तर या सर्व सेवा आपल्याला 12 वाजेपासून ते 12:39 वाजेपर्यंत करायच्या आहेत. आणि आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरात सुख समृद्धी शांती नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे. असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात. म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात दुधाचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. सगळ्यात महत्त्वाचं, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जे मसाला दूध तयार केलं जातं, जे चंद्रप्रकाशात ठेवलं जातं, ते किती वाजता ठेवायचंय तर ते ठेवायचंय रात्री 8:40 या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतो आणि म्हणून चंद्रकिरणांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा लाभ आपल्याला मिळावा यासाठीच या प्रकारे चंद्रप्रकाशामध्ये दूध किंवा खीर ठेवली जाते आणि त्याचा लाभ करून घेतला जातो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता यांचा उत्तम समन्वय पाहायला मिळतो. चंद्राचा प्रकाश फक्त शांत आणि शीतल आहे एवढंच नाही बरं का, तर तो उपयोगी आणि उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसंच अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींना सुद्धा औषधी गुणधर्मांनी पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. चंद्र हा धार्मिक दृष्ट्या लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो. समुद्र मंथनात तो तिच्या पाठोपाठ आला. त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्मतिथी एकच, ती म्हणजे पौर्णिमा. त्यामुळे या तिथीवर दोघांचेही पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चंद्राचे शीतल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत.
चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सगळंच पांढरं. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो. तुम्हाला माहितीये का की कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. या दिवशी नाचायचे, बागडायचे, रास गरबा खेळायचं, पण सर्व आनंदात उज्ज्वलता राखायची. मंडळी, ज्योतिषांच्या मते सुद्धा संपूर्ण वर्षात फक्त याच दिवशी अर्थात कोजागिरी पौर्णिमेलाच चंद्र 16 कलांनी फुललेला असतो. त्याच वेळेस त्याच्यातून निघणारी किरणं अमृता समान असतात आणि ती किरणं दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते. म्हणून तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर ठेवतात आणि ते प्राशन करतात. असं मानलं जातं की या प्रकारे दूध किंवा खीर सेवन केल्यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती सुद्धा होते. चंद्रप्रकाश मानवी देहासाठी उपयुक्त असतो. विशेषतः तापट लोकांनी चंद्रप्रकाशात सफर केली पाहिजे. त्यांना आल्हाददायी वाटतं, मन शांत होतं. अशा शांत वेळी गरम दूध तनामनाला उभारी देतं. मंडळी, त्याचबरोबर तुम्हाला जर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर या दिवशी अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीचं पूजन अवश्य करा. कारण माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्याने घरातल्या आर्थिक समस्या दूर होतात. नाही तुम्हाला पूजा करणं शक्य झालं तर कमीत कमी तुम्ही महालक्ष्मी अष्टक तर नक्कीच म्हणा. महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त या दोन्ही स्तोत्रांपैकी कुठलं तरी एक स्तोत्र कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अवश्य आणि अवश्य म्हणावं. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते. आर्थिक समस्या दूर होतात, आर्थिक अडीअडचणी दूर होतात, प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व बघा किती आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहेच, धार्मिक दृष्ट्या कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहेच, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा कोजागिरी पौर्णिमा महत्त्वाची आहे. मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून चांदीच्या वाटीतून चंद्राला नैवेद्य दाखवला जातो. चांदी धातू शरीरासाठी फायदेशीर आहे. तसंच चंद्रकिरण शोषून घेण्याची क्षमता सुद्धा या धातूमध्ये अधिक असते. म्हणूनच या प्रकारे चांदीच्या वाटीतून किंवा चांदीच्या भांड्यातून चंद्राला नैवेद्य दाखवल्यामुळे आणि नंतर तो नैवेद्य आपण प्राशन केल्यामुळे त्याचे लाभ आपल्याला सुद्धा मिळतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री रास गरबा, दांडिया खेळण्याचं सुद्धा एक महत्त्व आहे. याच रात्री भगवान श्रीकृष्ण रासलीला करायचे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो. माता लक्ष्मी सुद्धा याच दिवशी पृथ्वीवर येते आणि को जागरती अर्थात कोण जागा आहे असं विचारते, अशी ही मान्यता आहे. आणि जे जागा असेल त्याच्याच घरात ती प्रवेश करते. तर या पद्धतीने आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. आता आपल्याला या दिवशी सत्यनारायण पूजा ही कधी करायची आहे तर बघा, 16 तारखेला संध्याकाळी चंद्रोदय हा 5:10 होणार आहे. तर तुम्ही यानंतर सत्यनारायण पूजा ही करू शकतात. कारण 17 तारखेला पौर्णिमा तिथी ही दुपारी 4-4:30 वाजता संपत असल्यामुळे आपण सत्यनारायण पूजा ही 16 तारखेला 5 वाजेनंतर करायची आहे. धन्यवाद.